मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI अर्ज भरण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत, म्हणजेच ITI ॲडमिशन जे आहे ते सुरू झालेले वेळ कमी राहिलेला आहे। कारण यामध्ये बघणार आहोत कोणती लास्ट डेट आहे, शेवटच्या तारखेची वाटच बघू नका, कारण तुम्हाला पुढे सुद्धा बरेच फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्हाला राऊंडचे ऑप्शन सुद्धा भरायचे आहेत। तर इम्पॉर्टंट म्हणजे पहिला राऊंड, आणि यामध्ये ऑप्शन भरण्यासाठी नियम वाचले जर नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे। कारण ऑप्शन भरण्यासाठी आधी हा नियम वाचा, म्हणजेच तुम्हाला ऑप्शन कशा प्रकारे भरायचं आहे, कॉलेज कशा प्रकारे मिळवायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नाहीतर बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम होतो की ऑप्शन आता माझा चुकलेला आहे किंवा मग तो ट्रेड घेतच नाही। तर अशा प्रकारे बरेच प्रॉब्लेम येतात, त्यामुळे हा व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला ऑप्शन कशा प्रकारे भरायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील। आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आपण शेवटच्या तारीख कधी आहे, तर शेवटी आपण फॉर्म भरू। तर 21 जून ही शेवटची तारीख आहे, कारण आज आहे 11 जून आणि तुम्हाला साधारण 10 दिवसच शिल्लक आहेत। आणि त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरणे आणि ऑप्शन भरणे साधारण एक काम बाकी आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका। कारण अर्ज तपासले जातात आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी कन्फर्म केले जातात, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन भरले जातात, म्हणजे 2-3 प्रक्रिया असतात। त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण शेवटच्या दिवशीची वाट बघितल्यानंतर आपल्या काही अर्जामध्ये जर चुका असतील तर त्या ठिकाणी आपण अडकू शकतो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 20 तारीखपर्यंत अर्ज भरा, म्हणजे तुम्हाला त्या अडचणी निवारण करता येतील। आणि याच्यानंतर जर बघाल तर नियम आहे विकल्प भरण्यामध्ये। आता बरेच विद्यार्थी तुम्ही काय करताय, ऑप्शन भरतायत, याच्याबद्दल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, जेणेकरून तुम्ही ऑप्शन भरताना चुका करू नयेत। पहिली फेरी म्हणजे फर्स्ट राऊंड आपण त्याला म्हणतो, फर्स्ट राऊंडसाठी सध्या ऑप्शन ओपन आहेत। तर यामध्ये तुम्ही ऑप्शन भरताना उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रम, म्हणजे तुम्ही ऑप्शन पसंतीक्रम म्हणजे ऑप्शन हे प्रथम विकल्पानुसार, म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा हा, जर तुम्हाला पहिल्या ऑप्शननुसार जागा मिळाली, म्हणजे पहिल्या राऊंडला पहिला ऑप्शन तुम्ही भरला, म्हणजे पहिल्या राऊंडसाठी पहिला ऑप्शन भरला आणि तोच तुम्हाला जर मिळाला तर तुम्हाला तो घ्यावाच लागतो, प्रवेश निश्चित करावाच लागतो। म्हणजे मग तुम्ही कोणताही ट्रेड जर टाकलेला असेल आणि तो तुम्हाला लागला तर त्यामुळे तुम्हाला तो घ्यावाच लागतो। नाहीतर तुम्ही जर ॲडमिशन त्या, आणि समजा तुम्हाला जो प्रथम विकल्प लागला आणि तुम्ही जर ॲडमिशन केले नाही तर तुम्ही डायरेक्ट लास्ट राऊंडला, म्हणजे 5व्या राऊंडपर्यंत तुम्ही सहभागीच होऊ शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट लास्ट राऊंडला जावं लागणार आहे। त्यामुळे इथे काळजी घ्या की आपण विकल्प कोणते भरतो, कशा प्रकारे भरतोय, कोणते ऑप्शन टाकतो आहे, कोणते कॉलेज टाकतोय। नाही तर बरेच विद्यार्थी म्हणतात आम्हाला नकोच आहे, मला नको होता, असे बरेच ह्याच्यापूर्वी प्रश्न आलेले आहेत किंवा उत्तरं आलेली आहेत मुलांची यामध्ये की मी हा असाच टाकला होता। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रथम विकल्प हाच खूप महत्त्वाचा आहे। तर ऑप्शन कशा प्रकारे भरायचे आहे ते बघा, म्हणजे तुम्ही जो पहिला ऑप्शन टाकणार तो तुम्हाला जर लागला तर घ्यावाच लागणार आहे। पुढचे जे ऑप्शन टाकणार ते त्यामध्ये तुम्ही थांबू शकता पहिल्या फेरीसाठी, म्हणजे सेकंड फेरीसाठी। त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिला ऑप्शन हा आपल्याला एकदम डोळ्यात तेल घालून ॲड करायचा। तो कसा करायचा आहे बघू आपण। आता यामध्ये ऑप्शन लिस्ट अशी बनवा असं यामध्ये म्हणणार आहे, कारण ऑप्शन लिस्ट बनवताना तुम्हाला पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहेत। 1 2 3 4 ला तुम्ही काय ॲड करता असे तुम्ही 100 पर्यंत टाकू शकता। तर 1 नंबरला तुम्ही कोणता ट्रेड टाकलेला आहे तोच तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये लागला तर तुम्हाला तो घ्यावाच लागला। मग तुम्ही कोणताही दुसरा जरी असेल तर तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे। त्यामुळे नियम जो आहे तो इथे बघितला जातो। तर तुम्ही जो पहिला ऑप्शन टाकला आहे म्हणजे तुमची पहिली पसंती ही आहे असं। मग इथे तुम्ही समजा वेल्डर असेल, प्लंबर असेल किंवा फिटर असेल, दुसरा कोणता तरी असेल, तुम्हाला नको असलेला पण टाकलेला असतो आणि मग तो पहिलाच लागतो। आणि त्यावेळी काय होतं, कॉलेजच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला ते कॉलेज नकोच असतं आणि मग तुम्ही ते ॲड करता आणि मग तुम्ही म्हणता की मला आता ते नको आहे। तर अशावेळी असे विद्यार्थी त्या फेरीपासून बाद होतात आणि पहिल्या 4 फेऱ्यांपासून सुद्धा बाद होतात। त्यामुळे ऑप्शन लिस्ट बनवताना पहिला ऑप्शन जो आहे तो तुमच्या अगदी पसंतीचं कॉलेज, पसंतीचा ट्रेड असणं आवश्यक आहे। भले तो नाही लागला तरी चालतो, पण पहिला ऑप्शन हा नेहमी प्रत्येक राऊंडला म्हणजे जेवढे काही राऊंड असणार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे तुम्हाला
पहिला ऑप्शन तुमचा पसंतीचा ट्रेड आणि पसंतीचं कॉलेज हे असणं आवश्यक आहे. आता समजा इथे पहिला ऑप्शन इलेक्ट्रिशियन टाकला आणि कॉलेज आपण या ठिकाणी मुंबई 11 टाकलं. दुसरा ऑप्शनसुद्धा आपण इलेक्ट्रिशियनच टाकला, कॉलेज टाकलं ITI मुलुंड. तिसरा ऑप्शन इलेक्ट्रिशियन टाकला, ITI कुर्ला टाकला. आणि त्यानंतर इलेक्ट्रिशियन परत टाकला, ITI गोवंडी. इलेक्ट्रिशियन परत केला, ITI लोअर परेल. म्हणजे तुमचा पसंतीचा ट्रेड इलेक्ट्रिशियन आहे, त्यामुळे तुम्ही कॉलेजची नावं फक्त बदललेली आहेत, ट्रेड तोच ठेवला. मग असे किती असतील तुम्ही जवळपासचे कॉलेज, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाऊ शकता असे या ठिकाणी ॲड करायचे. समजा तुम्हाला इलेक्ट्रिशियन मिळालाच नसेल, मिळतच नाही अशी आशा लागली, तर त्या ठिकाणी फिटर समजा असेल तर मग फिटर दुसरा ऑप्शन तुमचा फिटर आहे. म्हणजे पहिला ट्रेड हा ऑप्शन इलेक्ट्रिशियन आहे, दुसरा ऑप्शन फिटर आहे. पहिला कॉलेज ऑप्शन हा मुंबई 11 आहे, दुसरा मुलुंड आहे, तिसरा कुर्ला आहे गोवंडीला. अशा प्रकारचे ऑप्शन तुम्ही ॲड केले तर तुम्हाला पसंतीचा ट्रेड हा मिळणारच आहे. प्रत्येक राऊंडला अशा प्रकारचेच ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना ही आयडिया येणार आहे की आपल्याला हे पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारे पसंतीक्रम बनवा, नाहीतर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम होणार. जो तुम्ही पहिला ॲड करणार प्रत्येक राऊंडला तो जर तुम्हाला लागला तर तो त्या ठिकाणी घ्यावाच लागतो. त्यामुळे प्रत्येक राऊंडचा पहिल्या राऊंडला पहिला घ्यावा लागतो, दुसऱ्या राऊंडला पहिला दुसरा घ्यावा लागतो, तिसऱ्या राऊंडला पहिला दुसरा तिसरामधला कोणताही लागला तरी घ्यावा लागतो. असे काही नियम आहेत ते या ठिकाणी बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑप्शन भरताना अडचणी येणार नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स कमेंट करा. धन्यवाद.